पोलीस भरतीसाठी रस्त्यावरती पळणाऱ्या मुलांना गाडीत बसून पाठीमागे टाकून मी सरळ पोचलो पोलिसांसाठी असणाऱ्या ग्राउंडवरती. या ठिकाणी आमच्या पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सिंगचे हे ग्राउंड आणि त्यांच्या सर्व मुलांसोबत आज सकाळचे रनिंग सुरू केले. आज नॅशनलचा कॅम्प असल्यामुळे बाहेरची ही मुले होती. नंतर आम्ही आलो आमच्या पोलीस अकॅडमीतील तालमीमध्ये, ज्या ठिकाणी 200हून अधिक मुले तज्ज्ञ कोचच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती शिकत आहेत. आणि या पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे नाव आहे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव सातारा पोलीस क्रीडा अकॅडमी. एक जबरदस्त आणि आगळावेगळा उपक्रम SP सातारा यांच्यामार्फत हा राबवला जातो, ज्याच्यामध्ये पोलीस पाल्य आणि साताराच्या आसपासच्या मुलांना येथे अतिशय माफक दरामध्ये जुडो, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, आर्चरी आणि इतर ॲथलेटिक्स गेम्ससाठी प्रशिक्षक व ग्राउंड अवेलेबल करून दिले जाते आणि त्यांचे सर्व प्रॅक्टिस करून घेतली जाते. विशेष म्हणजे आमच्या ह्या पोलीस क्रीडा अकॅडमीच्या सर्व खेळाडूंची संख्या 1000हून अधिक आहे, ज्याच्यामधील 70 ते 80 खेळाडू वेगवेगळ्या खेळामध्ये नॅशनलपर्यंत जाऊन पोचलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या चैतन्य जिममध्ये, जे की पोलिसांसाठी आहे. मस्त छान असं स्वच्छ क्लीन हायजेनिक वातावरण. याच्यामध्ये आपण आजचा बायसेप डे असल्यामुळे बायसेपचे हे 2 सेट 3 सेट पूर्ण केले. आणि आपल्याला जिमचं जास्त काही नॉलेज नाही, आपण नेहमी तालमीचा व्यायाम केला आहे. हे आहे आमचं पोलीस परेड ग्राउंड, की ज्या ठिकाणी मी 12 वर्षापूर्वी जीवाच्या आकांताने संपूर्ण शरीराची ताकद लावून पळलो आणि सातारा पोलीस झालो. आणि नंतर बरेच दिवस या ग्राउंडवरती स्वतःवरती मेहनत घेतली. पोलीस ट्रेनिंग दरम्यान त्याच्यानंतर परेड केल्या. त्याच्यामुळे हे मला नेहमीच माझी कर्मभूमी वाटते. या कर्मभूमीस नमन करून आजचा हा माझा वर्कआउट संपवला. तसं तर पोलीस अकॅडमीबद्दल बरंच काय सांगायचं आहे, पण ते आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू.